नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. बघा, चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकरी वर्गासाठी नवीन नवीन माहितीपर व्हिडिओ टाकत असतो. सुरुवातीला जे शेतकरी आपल्या चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, जेणेकरून नवीन नवीन माहिती तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. आता बघा, आजचा आपला व्हिडिओचा विषय असणार आहे की महाराष्ट्रात येत्या 8 ते 10 दिवसात कांद्याला काय बाजार असतील याच्याविषयीचा आपला आजचा व्हिडिओ आहे. आणि महत्त्वाचे जे बाजारपेठ आहे त्याच्यातले व्हिडिओ आपण टाकलेला आहे. आता बघा, कांद्याला साधारणपणे 8,000च्या पुढे बाजार प्रति क्विंटल असणार आहे, अशी मार्केट कमिटीकडून माहिती येत आहे. आता बघा, आजचे जर महत्त्वाचे बाजार बघितले आपण, त्याच्यामध्ये सुरुवातीला सगळ्यात पहिली जी बाजारपेठ आहे ती बाजारपेठ आहे कोल्हापूर. कोल्हापूरमध्ये आज 5,516 इतकी आवक होती आणि जास्तीचा दर जो होता 6,500 रुपये, सर्वसाधारण दर जो होता 2,800 रुपये आणि सर्वात कमी दर जो होता तो 1,000 रुपये, म्हणजे 6,000च्या पुढे कांदा गेलेला आहे. येत्या 2 ते 3 दिवसात 7,000पेक्षा जास्त बाजार मिळू शकता. दुसरी जी महत्त्वाची बाजारपेठ आहे ती राहुरी. राहुरीमध्ये बघा, जास्तीचा दर जो होता 6,000, कमी दर होता 500 रुपये आणि सर्वसाधारण 3,250 रुपये क्विंटल आणि आवक जी आहे 7,629 क्विंटल एवढी आवक झालेली आहे. त्याच्यानंतर बघा, आज महाराष्ट्रात सर्वात जास्त दर जो होता तो जुन्नर आळीफाटा या बाजार समितीमध्ये तो दर होता 7,010 रुपये. त्याच्यानंतर किमान दर होता 4,000 रुपये आणि जास्तीचा दर होता 7,000 रुपये. एकूण आवक आलेली 2,935 इतकी आलेली आहे. त्याच्यानंतर बघा, सातारा या ठिकाणी सर्वात कमी आवक आलेली आहे, 330 क्विंटल, 6,500 हा कमाल दर होता आणि किमान दर 2,000 रुपये होता. आता बघा, याच्यामध्ये आता 7,000पर्यंत बाजार येऊन ठेपलेला आहे. तर 7 ते 8 दिवसात 8,000 टच होणार आहे. त्याच्यानंतर राहतामध्ये बघा, 1,074 क्विंटल आवक होती, कमाल दर जो आहे 6,500, किमान दर जो आहे 1,000. ज्या शेतकऱ्यांनी कांदा स्टोअर केलेला असेल त्यांनी लवकरात लवकर विक्रीस आणावा ही शेतकऱ्यांना विनंती आहे, कारण बाजार नंतर वाढू शकतात अशी बाजार कमिटीकडून